राम राम मंडळी आणि सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्तपैकी इकडं सकाळ सकाळ चुलीवर मस्त दूध असं तापलेलं आहे. दूध उतरवून घेतलं आणि नंतर बटाटे उकडायला घातले. तर आज आहे चतुर्थी आणि आज चतुर्थी म्हणलं की फक्त कारभाऱ्यासाठी आणि भाऊंसाठी लेकरांसाठी स्वयंपाक, बाकी आमच्या तर चतुर्थी आहेत. तर इकडे बटाट्याची भाजी केली आणि लगेच पीठ मळून घेतलं आणि इथं चुलीवर मस्तपैकी चपात्या बनवायला सुरू आहेत. बघा, चुलीवर कसं बाहेर फ्रेश अशी सकाळ सकाळची सुंदर अशी हवा लागते आणि मग किती वेळ का स्वयंपाकाला लागणार, काहीही कंटाळा येत नाही, होत नाही. कारण हवा येते त्याच्यामुळे काहीच वाटत नाही. पण ज्यावेळेस मध्ये गॅसवर स्वयंपाक करायचा म्हणलं की नुसते घामाचे लोंढे सुटतात. आणि आता बघा, चुलीपाशी कसं जाळाची ऊब लागून सुद्धा थोडी गरमी होते, पण तरी पण बाहेरच्या फ्रेश हवेमध्ये चांगलं वाटतं स्वयंपाक करायला. तर मग इकडं चालू आहेत मस्तपैकी स्वयंपाक करायला माझा आणि वरचीवर मुलांचं जेवायला, त्यांचं पण जेवायला चालू होतं. आणि त्याचबरोबर कडक चपाती पण खायची होती पोरांना, त्याच्यामुळे चला म्हणलं तूप टाकून कडक चपाती पण यांना बनवून द्यावी. कसं आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो आणि त्यावेळेस जेवायला बसलं का नाही, गरमागरम खायले मुलं म्हणा, कारभारी म्हणा, तर बरं वाटतं. आणि मग इकडं माझ्या पटापटा चपात्या बनवायला चालू होत्या, कारण आज होती चतुर्थी. मग आता स्वयंपाक सगळा झाला. आता मग ऊन लागत आहे, गरमी पण होत आहे, पण उपवास, चहा तर झालाच पाहिजे. सगळं काम काही झालं, नंतर चहा पिण्यासाठी मी इकडे गॅसवर चहा ठेवला. मला आणि आईंसाठी चहा घेतला आणि मस्तपैकी अद्रक टाकून असा चहा फ्रेश इकडं घेतला आणि फ्रेश चांगलं झालं. आता त्याचबरोबर सगळी धुणं भांडी झाली. भांडी पण मी घासून घेतली सगळी स्वयंपाकाची. आणि नंतर मग मला थोड्या वेळाने मी काय करणार होते, शाबू बनवणार होते. कारण बघा, आता बरेच जण चतुर्थीला शाबू खातात किंवा कोण खात नाही. पण कसं दिवसभर उपवास, कोणाला सहन होतात तर कोणाला सहन होत नाही, त्याच्यामुळे कधीमधी खावंच लागतं. आणि आता कसं 2-3 दिवस झाले लगेच उपवास आहेत. मंगळवार, बुधवारी चतुर्थी आहे, नंतर उद्या गुरुवार, परवा शुक्रवार, असे 4-5 दिवस लगट मला उपवास आहेत, त्याच्यामुळे शाबू तर मी खाणारच. तर मग इकडे काय मस्तपैकी तेलामध्ये बटाटे टाकलेले आहेत. बटाटे एकदम लालसर होईपर्यंत तळून घेणार, त्याच्यातच मिरची वाटलेली पण टाकणार. कारण अशी ज्यावेळेस मिरची वाटून टाकतात का नाही, तर सगळ्या शाबूमध्ये मिक्स होते आणि शाबू पण बघा किती भारी लागतो. तर मग ह्याच्यातच मी काय केलं, थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे कसं बटाट्याला आणि मिरचीला चव येते, त्याच्यामुळे थोडंसं मीठ पण टाकलं आणि नंतर छानपैकी असं हलवलं. आता मला शाबू का नाही तिखट चाळ खायचा होता, कारण ज्यावेळेस उपवास असतो आपल्याला का नाही, तर जास्तच तिखट काहीतरी खावं वाटतं. त्याच्यामुळं ना जास्त मी इकडं ठेचा टाकला आणि नंतर कूट पण वाटून घेतलं आणि त्याचबरोबर शाबू पण भिजू घातला होता. म्हणजे तास झाला होता मला शाबू भिजू घालून, छान शाबू पण भिजला होता. आता बघा छान असं बटाटं आपलं आणि मिरची पण छान अशी तेलामध्ये फ्राय झाली. आणि आता ह्याच्यामध्येच आता लगेच मी शाबू टाकून घेणार आहे. बटाटं थोडंसं शिजलं तेलामध्ये का नाही, मग शाबू ह्याच्यात टाकायचा, म्हणजे का नाही शाबूमध्ये म्हणजे बटाटं कचकच लागत नाही छान प्रकारे शिजल्यास. मग इकडं आपलं बटाटा आता आलं शिजत, ठेचा पण आपला छानपैकी म्हणजे मिरची वाटलेली पण छानपैकी शिजली. आता शाबू टाकून त्याच्यात कूट टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचा. बघा एकदम जेवढ्या वेळा आपण शाबू जास्त हलवाल का नाही, तेवढ्या वेळा आपला शाबू खाण्यासाठी चांगला लागतो. असं पिटाळ लागत नाही. जर आपण लगेच काढला ना शाबू हलवून, पिटाळ लागतो. तर मस्तपैकी सगळी कामं आवरली, मस्तपैकी गरमागरम शाबू आणि ताक घेतला. आणि आपला उपवास म्हणजे की पोरांना पण शाबू लागतोच बघा. तर पोरांनी पण इकडे शाबू खाल्ला आणि लगेच शाबू झाले की आता शेंगाचं आमचं काम चालू. मी जेवढ्या होते मला म्हणजे 6 वाजेपर्यंत जेवढ्या शेंगा होईल तेवढ्या मी केल्या आणि नंतर उठले माझ्या कामासाठी. भांडी थोडी होती, भांडी घासून घेतली, बाहेरचा ओटा सगळं अंगण झाडून काढलं आणि घरातली पण साफसफाई केली, झाडून काढलं. कारण बघा दिवसभर असा दुरुळा येतो, फुफुटा येतो, त्याच्यामुळे घरातली साफसफाई जितकी आपण करतो तितकीच चांगली आहे. त्याच्यामुळे फुफुटा येतो, त्याच्यामुळे 2 टाईम घरं ती झाडावीच लागतात. तर इकडं घरातली पण साफसफाई करून घेतली. अशा प्रकारे माझं काम झालं आणि रात्री स्वयंपाक झाला. मोदक बनवले. मग सगळा काही स्वयंपाक उरकला इकडं आणि मोदक पण मी लगेच बनवून घेतले गणपती बाप्पासाठी. दुर्वा आणल्या, हराळी आणली, दुर्वा आणि हराळी एकच आणल्या, गुलाबाची फुलं भेटली ती घेतली. मग नंतर बनवायचं होतं बघा मला, म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे.
तर आज बनवायची होती सोयाबीन पुलाव किंवा सोयाबीन खिचडी किंवा मसाले भात म्हणा. तुम्हाला जे काही म्हणायचं का नाही ते म्हणा किंवा सोयाबीनची बिर्याणी म्हणा. आता मी तर इकडं का नाही सोयाबीनची बिर्याणीच म्हणणार. कारण आज पोरांना चला म्हणलं काहीतरी वेगळं, खिचडी तर सारखंच करतो पण खिचडीमध्येच काहीतरी वेगळं टाकून बनवावं यासाठी मी काय केलं, इकडं सोयाबीन आणले आणि ते मस्तपैकी कोमट पाण्यामध्ये अशी कोमट पाण्यामधून काढले आणि मस्त घट्ट असे पिळले. त्याच्याचमध्ये मी थोडं वाटीभर दही, लसूण, कोथिंबीर, अद्रक, हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला 1 पॉकेट, त्याचबरोबर आणखीन चिकन मसाला असे बरेच मसाले टाकले आणि छान अर्धा तास त्याला मुरू दिलं. नंतर इकडे गॅसवर कढई तापायला ठेवली. त्याच्यामध्ये खडे मसाले सगळे टाकले बघा आणि नंतर ते छान असे तेलामध्ये थोडेसे तळू दिले. नंतर चिरलेला कांदा टाकून घेतला आणि आता कांदा बघा आपल्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचा आपण. आणि नंतर आता बघा ही रेसिपी म्हणजे पहिल्यांदाच बनवायले बरं का. ती पण मोबाईलमध्ये बघून ट्राय केलेली आहे मी, जशी जमल तशी. मग कढीपत्ता टाकला आणि एकदम साधी सिंपल आहे, जास्त काही तामझाम ह्याला काही केला नाही मी. एकदम साधी आणि सोपी, जेवढं साहित्य घरी उपलब्ध होतं त्या साहित्यात ही मी बनवलेली आहे सोयाबीन बिर्याणी. आता कढीपत्ता टाकलेला आहे, त्याचबरोबर मिरच्या थोड्याशा मी कट करून घेतल्या होत्या, तर त्या मिरच्या पण मी ह्याच्यातच टाकणार आहे. त्याआधी कांदा जरा चांगला तळू देणार आहे ह्या तेलामध्येच. म्हणजे जास्त कांदा चांगला तळला का नाही म्हणजे कचकच असं लागत नाही. त्याच्यामुळे कांदा जरा थोडा वेळ कमी मंद आचेवरच तळू द्यायचा आहे, म्हणजे छान लागतो बघा. म्हणजे आपली ही बिर्याणी छान लागते. आणि कसं आपण चिकनला बघा जसे सगळे मसाले लावतो का नाही, तर तसंच आपल्याला ह्या सोयाबीनला पण मसाले लावायचे आहे, सोयाबीन सांडग्याला, म्हणजे छान मुरतो. आता नंतर कट केलेल्या मिरच्या पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या, त्याचबरोबर लसूण, मीठ, अद्रक म्हणजे जे कोथिंबीरीचं होतं तर ते वाटून घेतलेलं पण मी ह्याच्यामध्ये टाकलं. सगळं काही कांदा तो सगळा तळून घेतलेला आहे. आता सोनेरी असा रंग येत आहे तोपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. आणि बघा आता आपण सारखं दररोज भाज्या म्हणा, दररोज तोच स्वयंपाक खाऊन कसं होतं, कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खावं असं प्रत्येक वेळेस आपल्याला वाटत असतं. तर मग ही झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त काही ह्याला वेळ लागत नाही. आणि काय मग मस्तपैकी कांदा, मिरची, मसाले आपले भाजले की लगे ह्याच्यामध्ये ही सोयाबीनची सांडगे सगळं दही मसाले लावले होते ते टाकून घेतले. याला पण थोड्या वेळ जरा तेलामध्ये छान असं मुरू द्यायचं, म्हणजे फ्राय तळून घ्यायचं. आणखीन मसाले टाकले, आणखीन मीठ टाकलं, हळद टाकली, छान ह्याला कलर यावा म्हणून. आणि जरा थोड्या वेळ ह्याला फिरवून घ्यायचं, म्हणजेच गॅसवर ठेवून घ्यायचं, म्हणजे छान एकदम याच्यात सगळे मसाले मुरतेत. आणि बघा खायलासुद्धा एकदम टेस्टी आणि एकदम चवदार अशी आपली ही सोयाबीनची बिर्याणी लागते. जे शाकाहारी लोक आहेत किंवा ज्यांना नॉनव्हेज खायचं नसतं का नाही, तर त्यांच्यासाठी ही एकदम परफेक्ट अशी बिर्याणी आहे बरं का, खायला पण आणि दिसायला पण. तर छानपैकी इकडं आपली सोयाबीन बिर्याणी तयार होत आलेली आहे. सगळं मिश्रण, सगळे मसाले एकदम एकजीव झालेले आहेत ह्याच्यामध्ये. आता थोड्या वेळ झाकून ठेवायचं. नंतर झाकून काढलं की नंतर मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत जे तांदूळ. आता तांदूळ मी 2 ग्लास घेतलेले आहेत, तर 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, तर आपल्याला 4 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, थोडा वेळ भिजत घातले, स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत हे. आणि आता 2 ग्लास तांदूळ म्हणले की 4 ग्लास आपल्याला पाणी ह्याच्यात टाकायचं आहे. म्हणजे कसं आपली बिर्याणी एकदम सुटसुटीत मोकळी अशी होते, जास्त चिकट काही होत नाही. आणि आपण ज्यावेळेस तांदूळ थोडे वेळ धुवून भिजायला ठेवतो ना, तर त्यावेळेस त्याच्यातलं जे चिकटपणा आहे ना तांदळाचा, तो पण निघून जातो. त्याच्यामुळे कधीही खिचडी करायची थोड्या वेळ तांदूळ हे भिजत घालायचे. आणि मस्तपैकी इकडं उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी आता आपली बिर्याणी, सोयाबीनची बिर्याणी मस्तपैकी इकडं तयार झालेली आहे. घमघमाट असा वास याचा सुटलेला आहे. तर बघा अशी होती ही सोयाबीनची बिर्याणी, सोयाबीनची खिचडी, काहीही म्हणा, पण एकदम एक नंबर झाली. आता वरून कोथिंबीर टाकण्यासाठी माझ्याकडे काही कोथिंबीर नव्हती, त्याच्यामुळे एवढा काही शो तुम्हाला वाटत नसेल. तर इकडं सोयाबीनची खिचडी, त्याचबरोबर गवारीची शेंग, रस, मस्त कडक अशी केलेली चपाती, लोणचं, असं होतं आजचं जेवण. या सर्वांनी जेवायला.